एक दुर्दैवी घटना घडली आहे। बेल्हा तालुका जुन्नर या ठिकाणी असणाऱ्या पिंगटाळी या ठिकाणच्या एका विहिरीमधील गाळ साफ करण्यासाठी 3 मजूर उतरले असता त्यांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला। मृत्यूंमध्ये संदीप पवार वय वर्ष 22, विलास पवार वय वर्ष 25, सुखदेव पवार वय वर्ष 55 या तिघांचाही मृत्यू झाला आहे। या तिघ मृतांना बाहेर काढण्यासाठी जुन्नरचे माजी सैनिक रमेश करमाळे, जितेंद्र देशमुख, राहुल पाथुरकर यांनी शर्थीचे प्रयत्न केले व या तिघांना बाहेर काढले। घटनास्थळी आमदार शरद सोनोने, तहसीलदार आशा होळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई, पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, कैलास घोडके आदी उपस्थित होते। आपल्या आवाजचे प्रतिनिधी गोपीनाथ शिंदे, रामदास सांगळे यांनी याबाबत दिलेली सविस्तर माहिती पाहूया विस्ताराने। नाही अजिबात नाही, तसं काहीच नाही, शांतता आहे। चलो व्हेरी गुड राहुल, खूप वेळ झाला राहुल, राहुल तुझ्या राईट कडून खाली जा। येस, तिकडे जरा जास्त आहे, कॉर्ड बघ, चेक कर तू फक्त। राहुल 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 ऐक, फक्त हात अडकून दे, फक्त हात अडकून सेंटर लागणार काय नाही लूज हॅलो ब्रदर, सिलेंडर थोड़ा खाली ये तुम्ही बोलला करे सिलेंडर लक्ष दे, सिलेंडर लक्ष दे, सिलेंडर लक्ष दे, सिलेंडर लक्ष दे, ती वाढते, ती आढळेल। मागच्या सरकारनं बाजूला करा, सगळ्यांना मार्ग करतो। सोडा आता सावकाश, कुठे सांगा, सोडा सिलेंडर। बेल्ले इथे झाली आहे शूटिंगमध्ये जुन्नरातील गिरिहरो यांचं मोठ्या प्रमाणाचं सहकार्य लाभलेलं आहे। तुम्ही कशा प्रकारे काम केलं, तुम्हाला काय वाटतं? बेसिकली मी अनेक वेळा रेस्क्यू केलेला आहे आणि मी माझं सहकारी राहुल आणि समय गिरिहरो गाव, त्यामुळे गिरिहरो आमचा छंद आहे। मेजर करमाळे, रमेश करमाळे, नंतर नीरज कुकराळे, आम्ही सगळे मिटिंग करता अडेपेट्याला आलो। मीटिंग चालू असताना आम्हाला हा मेसेज आला की असं झालेलं आहे। तर मी आणि मेजर आम्ही दोघांनी लगेचच पळ काढला, मी इकडे आलो आणि या ठिकाणी आल्यानंतर सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर लक्षात आलं की हे साध्याने होणार नाही। त्यामुळे माझं स्वतःचं किट असल्यामुळे मी किट मागवलं। आमचे जुन्नरचे माजी नगराध्यक्ष सुनील मेहरजी तिथे होते, त्यांना मी निरोप पाठवला, त्यांनी परत लगेच किट घेऊन राहुलला घेऊन ते इथे आले। राहुल असल्यामुळे मला थोडीशी कंपनीच्या ठिकाणी काम करणं सोपं आहे। परंतु जे स्वतः खाली उतरले, विहिरीमध्ये उतरले, जे राहुल, ते तिघांनाही वरती काढण्यास संपूर्ण श्रेणी राहुलला जाते। तर राहुलने कशा प्रकारे, काय वाटलं? सर्वप्रथम म्हणजे आमचा फोन आला होता की अशाच्या विहिरीमध्ये 3 लोक पडलेले आहेत। जी सिच्युएशन माहीत नव्हती की बेशुद्ध अवस्थेत आहे। त्यानंतर सुनील मेहर यांनी जुन्नरपासून इथपर्यंत फक्त 45 मिनिटामध्ये गाडी एकदम काहीही ट्रॅफिकची पर्वा न करता ते एकदम स्पीडमध्ये आले आणि बऱ्याच वेळा रेस्क्यूचा प्रयत्न झालेला आहे आमचा। ही पहिली केस होती अशी की आपल्याला दुःखद म्हणजे जे लोक आहेत त्यांना वरती उचलावं लागलं। पण आमची नेहमीची तळतळ आहे की आपलं जे जुन्नर आहे त्यामध्ये प्रशिक्षित सर्वजण असावेत गिर्यारोहणासाठी। जे आपत्ती व्यवस्थापन आपला एक विभाग आहे त्याच्यामध्ये लोकांनी तरी ॲटलिस्ट फॉरेस्ट किंवा काही पोलीस लोकांनी त्याची ट्रेनिंग घ्यावी आणि त्यासाठी जेवढंही काहीही लागेल त्यासाठी आम्ही सर्व गिर्यारोहक त्यासाठी
प्रयत्न करणारच आहोत आणि अशी घटना परत होऊ नये याची आम्ही प्रार्थना. आपत्काली ही घटना घडली यासाठी गिर्यारोहकांनी चांगल्या प्रकारे मदत केली. तसेच अग्निशामक दलाचे जवान जुन्नर येथून अगदी ताबडतोब फोन केल्यानंतर ताबडतोब पोहोचले. मला 5:45ला फोन आला होता मी त्यांना मी सांगितलं डायरेक्ट मला कॉल करून म्हटलं नाही तुम्ही डायरेक्ट साहेबांशी संपर्क करा. साहेबांशी संपर्क त्यांनी केला आणि साहेबांचा मला फोन आला आणि ताबडतोब आम्ही निघालो. आणि इथं आल्यानंतर ज्या विहिरीपाशी जायचं होतं तिथं पण आम्हाला अडचण होती, जायला रस्ता नव्हता आणि काही लोकांनी पण आम्हाला खूप मदत केली तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि तिथं गेल्यावर आम्हाला काही BSF जे लागतं आम्हाला उतरण्यासाठी ते भेटलं नव्हतं आणि आमच्याकडे नव्हतं. त्याच्यामुळं आम्ही रिस्क घेतलीच नाही आणि उतरण्याची. तरी राहुल आणि त्यांचे लोकांनी खूप सहकार्य केलं आम्हाला पण आणि त्यांना पण आम्ही खूप सहकार्य केलं आणि आम्हाला ह्या गोष्टी पण भेटले किंवा आम्हाला साहित्य भेटले असते तर आम्ही लवकरात लवकर काम केलं असतं. लवकरात टीम आणि अग्निशामक दल या दोघांनी मोठ्या अथक प्रयत्नाने विहिरीमध्ये उतरून 3ही व्यक्तींना बाहेर काढण्यात यश आले. गोपीनाथ शिंदे, आपला आवाज, बेल्ले. एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवरित्या मृत्यू झाला असल्या कारणाने परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील करीत आहे. आपल्या आवाजचे प्रतिनिधी रामदास सांगळे, गोपीनाथ शिंदे यांचं या संपूर्ण घटनाक्रमावरती लक्ष असणार आहे. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवाज. हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.